रसिक श्रोते हो, ओम नमः शिवाय. श्रावण मासानिमित्त आपण शिवलीलामृत या ग्रंथाचे श्रवण करत आहोत. आज आपण 10वा अध्याय ऐकूयात. फार वर्षापूर्वी अनर्थ देशात देवरथ नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला शारदा नावाची कन्या होती. एक दिवस नैद्रो नावाचे एक तपस्वी वृद्ध शारदेचे घरी आले. नैद्रो ऋषी दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते. त्यांच्या शिष्याने त्यांना हात धरून आत आणले आणि शारदेने दिलेल्या आसनावर बसवले. ऋषींचा यथायोग्य आदर सत्कार करून शारदेने त्यांना नमस्कार केला. तेव्हा तुझे सौभाग्य सतत वाढो आणि अतिशय विद्वान असा पुत्र तुला हो, असा आशीर्वाद त्या वृद्ध आंधळ्या तपस्व्याने शारदेला दिला. तो आशीर्वाद ऐकून शारदा म्हणाली, तीच वैधव्य होते, त्यामुळे हे कसे काय शक्य आहे ऋषीवर. त्याबरोबर नैद्रो ऋषी तिला पुन्हा म्हणाले, माझ्या तोंडून ज्या शब्दांचा एखादा उच्चार झाला ते शब्द खरे व्हायलाच हवे आहेत. माझे आत्तापर्यंतचे तपस सामर्थ्य फार मोठे आहे. मी माझे उच्चारलेले शब्द खरे करून दाखवीन. असे बोलून चालू असतानाच शारदेचे आईवडील तिथे आले. त्यांना ही सर्व अघटित घटना कशी काय शक्य होईल अशी शंका शारदेच्या घरच्यांनी त्या ऋषींपुढे बोलून दाखवली. तेव्हा ते वृद्ध नैद्रो तपस्वी त्यांना म्हणाले, ऋषींचा आशीर्वाद हा मनापासून दिलेला असतो, म्हणून तो पवित्र असतो. मग ऋषींनी आपला मुक्काम शारदेच्या घरीच कित्येक दिवस ठेवला. शारदेला उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगून त्या व्रताचे सर्व विधिविशद करून सांगितले. षडाक्षर मंत्र दिला आणि विधियुक्त त्या मंत्राचा जप करून आई भवानी मातेचे स्मरण कर असे सांगितले. आपल्या महान तपस्वी अशा गुरुकृपेने शारदेने भवानीचे ध्यान डोळ्यासमोर उभे केले होते. अतिशय सुंदर दिसणारी अशी ती भवानी माता, तिचे स्मरण शारदा करत होती. गुरुवचनाप्रमाणे शारदेने उमा महेश्वराची विधिवत यथासांग स्थापना केली. आपल्या घराजवळच 4 खांब रोवून शिवमंदिर तयार केले. त्याच्यावर पांढरे छत बांधले. 4 खांबांना फळाफुलांनी उत्तम प्रकारे सजवले. मंदिराच्या आणि घराच्या समोर रांगोळ्या काढल्या. पांढऱ्या रंगाची उत्तम अशी सुवासिक फुले आणली. तांदळावर घटाची स्थापना केली. उमा महेश्वराच्या सोन्याच्या मूर्ती तयार केल्या आणि त्या मंदिरामध्ये त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली. मग अतिशय नम्र भक्तिभावाने षोडोपचाराने त्यांची पूजा सुरू केली. ब्राह्मण सवाष्ण बोलावून घेऊन त्यांना उत्तम भोजन दक्षिणा देऊन संतुष्ट केले. कोठेही चालू असलेले पुराण कीर्तन शारदा मोठ्या आवडीने ऐकत असे. ती सदा सर्व काळ शिवनामाचा जप करत जागरण करीत असे. आपल्या गुरुवर तिचा अढळ असा विश्वास होता, श्रद्धा होती. अशा तऱ्हेने 1 वर्ष संपले. शारदा नित्यनेमाने यथासांग आपल्या व्रताचे पालन करीत होतीच. 1 वर्षानंतर नैद्रो आणि शारदेकडून व्रताचे उद्यापन करून घेतले. 1100 ब्राह्मणांची दाम्पत्य जेवायला बोलावली. त्यांना भरपूर दक्षिणा, किमती बहुमूल्य वस्त्रे, उंची सोन्या चांदींचे अलंकार देऊन संतुष्ट केले. त्या दिवशी रात्र झाली. गुरूंजवळ बसून शारदा उमा महेश्वराचे चिंतन करीत होती. मध्यरात्र झाली आणि तेवढ्यात सगळीकडे एकदम भरपूर प्रकाश पडला. नैद्रो ऋषींच्या आंधळ्या नेत्रांनाही तो प्रकाश चांगलाच दिसला. त्यांना सुद्धा परत दृष्टी आली. नैद्रो ऋषी आणि शारदा दोघांनी देवीचे पाय धरले. तेथे प्रकटलेली भवानी माता फक्त त्या दोघांनाच दिसत होती. इतर लोकांना मात्र तेथे काहीच दिसत नव्हते. शारदा उभी राहून देवीची मनोभावे प्रार्थना करीत होती. हे जगदंबे भवानी माते, माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला ब्रह्मानंद पदाचा लाभ करून देणाऱ्या तू अंबे, आणि पुत्रप्राप्ती होण्याचा माझा हा प्रयत्न तू सफल कर, अशी विनवणी शारदा देवी पुढे करत होती. शारदेचे मनापासून केलेले कळकळीचे स्तवन आणि विनवणी ऐकून प्रसन्न झालेली अंबा शारदेला म्हणाली, मी प्रसन्न आहे, तुला हवा असेल तो वर माग. मग नैद्रो ऋषींनी देवीला शारदेच्या आयुष्यात घडलेली व अशा स्थितीतही त्यांनी शारदेला दिलेल्या आशीर्वादाची सर्व हकीकत सांगितली आणि विनवले, देवी, माझ्या मुखातून शारदेसाठी जो आशीर्वाद निघाला तो तू आता सत्य कर. त्यावर देवी म्हणाली, हिचा पूर्वजन्मीचा भ्रतार आत्ताच्या यजन्मात द्रविड देशात राहतो आहे. त्याच्या स्मरणाने त्यापासून शारदेला गर्भ राहील. आणि त्याप्रमाणे शारदेला गर्भ राहिला आणि मग शारदेला पुत्रप्राप्ती झाली. या ठिकाणी अध्याय समाप्त होतोय. आपण उद्या भेटूयात. शिवलीलामृताचा सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा 11वा अध्याय घेऊन, त्याची कथा घेऊन. तोपर्यंत हरिओम.